सांगणार सांगणार हस्तरेषा पाहून भविष्य सांगणार 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 ग्रह दोषाच्या अडचणीला अचूक उपाय मी सांगणार वाकड्या नजरेच्या बाहुल्याला उलटा दाराला टांगणार सांगणार 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 भविष्य सांगणार 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार हस्तरेषा पाहून ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार माई माई आजवर तुम्ही लोकांना रडवून आपल्या अभिनयानं रडवून आनंद दिलात पण याच्या पुढे तुम्ही त्यांना हसवणार आहात खरंय की खोटंय बाई खरे दादा आलात का आलात असं नाही ना नाही म्हणजे आलात का दादा तुम्ही इथल्या पोरा बाळांना वाऱ्यावरती सोडून एकटेच परदेश दौरा करून आलात खरंय की खोटंय दादा त्यामुळे इथली सगळी पोरं बाळ तुमच्यावर रागावली होती दादा एवढं मोठं पातक तुमच्या हातून घडलं पण माझ्याकडे उपाय आहे दादा म्हणजे बघा कसं आहे पोरं सगळी रागावली पण तुमच्या इथं माघारी 8 पैकी 4 जण बॅगा घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होते दादा पण माऊलीचं मन मोठं म्हणून तिनं घरी जायचा बोर्डिंग पास दिला नाही दादा काय रे पोरांनो खरं आहे का खोटं आहे नाही माझं खरं आहे पण आज तुमचं खरं नाही या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो काढून ठेवा दादा एलिमिनेशन नंतर तोच पाहावा लागणार आहे आपण खोटं काही सांगत नाही खरं सांगणार 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती आलो नाकर जाऊन आलो सांगणार सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार काय सांगणार ज्योतिष सांगणार हे बघ कसं आहे माहिती आहे म्हणजे तसं आपल्याला काही गरज नाही मला माझं भविष्य माहिती आहे दादा एवढं बोलते तर बोल चल सांग चल माझं भविष्य सांग भविष्य सांग ना भविष्य सांग बाळा तुझ्या चेहऱ्यावरून भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे का कारण तुझा निरागस चेहरा सुरुवातीला असणारा तुझा निरागस चेहऱ्याचा काया पालट करून घेऊन तू आता तुझा धूर्त चेहरा केलेला आहेस कळतंय तुला त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरून तुझं भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे हात दाखव तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे पण हात दाखव म्हटल्यानंतर दंड दाखवशील तर तुझ्या विनोदाला दंड लागेल दंड नको तळवा दाखव एवढाच वागतो रे आपण एवढं होत नाही तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे आता आत्ता म्हणलेल्या वाक्याला जरा तरी जाग लाज बाळग आणि हाताचा तळवा दाखव अरे हा का आता तळवाच नाही नुसता तळवा दाखवून काही होत नाही लक्ष्मी सुद्धा दाखवायला लागते अच्छा आता लक्ष्मी म्हणून कुणा स्त्रीचं दर्शन देऊ नको तर माझा तळवा दाखवीन तुला आहेत आपल्याकडे 100 रुपये 100 बग्स आता बग्स तुझं भविष्य कसं सांगतो ते बग्स बघू भविष्य तुझं भविष्य मला सांगता येईल का भविष्यात तू लोकांचं भविष्य सांगणार आहेस दाढी मिशा वाढवून शिनमे करणार तुमचंच सांगता तुम्ही बघितलं कसं खरं सांगतो दाढी मिशा वाढवून आले कोण रे एवढं कोण आहे अरे आग येईल आता एवढं घासतोय जा तू जा तू म्हणजे अहो असं काय सांगा ना भविष्य सांगा ना असं काय करताय नाही नको तू ठेव हे बघ हे तू दिलेले 100 रुपये हे माझे घे 100 रुपये जा तू राहू दे जा तू अरे असं काय एवढं काय अरे हे बघा हे ठेवा मला सांगा काय एवढं का वाचलंय सांगा काय वाचलं म्हणजे हा काय हात आहे एवढी वाईट ग्रह दशा नाही रे बाबा तू आणखी 50 घे हवं अरे नको यार पैसे इथे सांग ना यार पैसे काय देतोस तू इथे काय लिहिलंय तर बोल ना काय लिहिलंय ते वाचायला आहे कुठे काय बघ इथे ना भाग्यरेषा असते ती पुसली गेली आहे अच्छा ते होय मी ते चुना म्हणत होतो तर राहिला असेल चुना थांबा चुना वगैरे असलं काही आमच्या दृष्टीच्या आड येत नाही बालका चुना हाताला नाही नियतीनं तुझ्या नशिबाला लावलाय बघा म्हणजे भयंकर हे बघा असं नाही माझं चांगलं चाललंय खरंच सांग एवढं काय वाचलं पण तुम्ही ऐकायचंय ऐक मला बोलवत सुद्धा नाहीये एक तर आठवत सुद्धा नाहीये आणि मला बोलवत सुद्धा नाहीये ऐक
ऐक, तुझी सगळी कामं बंद होणार आहेत. सगळी कामं बंद होणार आहेत. तुझा पडता काळ सुरू झालाय आता. उधारी मागून मागून, उधारी घेऊन घेऊन दिवस काढावे लागणार आहेत. तुझ्या मागे उधारीवाले नुसते मागे मागे फिरणार आहेत. सतत तुझ्या दारावर येणार आहेत. आपलं ज्यांना म्हणलंस ना ते सगळे दारा लावून घेणार आहेत. नाही, काही उपयोग नाही. जगातला मान सन्मान क्षणात नाहीसा होणार आहे. नाही नाही बेटा, नाही बेटा, नाही. आतापर्यंत 2 माणसांचं खाऊन आलास, पुढे 2 टायमाचं खाण्याचे वांदे होणार आहे. नाही बाळा. आणि संसार सुखाचा तुला योगच नाही. पुत्र प्राप्ती तर दूरच राहिली ना बाबा. हे नाही म्हणजे हे पुत्र प्राप्ती होणार नाही मला. पुत्र नाही होणार मला. नाही होणार ना. म्हणजे इथे पुत्रप्राप्तीची रेषा असते. तिथं काहीच दिसत नाही ना. मला तर तिथं कुत्र दिसतंय भाऊ. मला कुत्रा प्राप्ती होणार म्हणजे जास्तीत जास्त कुत्रा पाळू शकतो. अरे कुत्रा पाळू शकतो, मग मी स्वतःच नाही करू शकत काय? अर्थ चुकतोय गड्या, अर्थ चुकतोय. कुत्रा पाळू शकतो म्हणजे कुत्रा तुला पाळू शकतोय. उद्या कुत्र्याला टाकलेल्या बिस्किटांवरती तुला गुजराण करावे लागणार. एवढं? हो म्हणजे काय? हे लय झालंय, खूप झालं. खरं सांग. माझ्या कुटुंबाचं काय? कुठलं कुटुंब? कुठलं कुटुंब? तुझं लग्नच होणार नाही भाऊ. हे बघ, इथे शुक्राचा उंचवटा असतोय. इथे पण बघ, मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसारखा खड्डा पडलाय दादा. तुझा मला नाही बघू दादा तुझा. जा रे हट. अरे देईन एक. चल फेक ज्योतिषी कुठला, काय माहिती ना काय नाही. चल खोटारडा काय पण बोलायला येतो उगाच काय पण. चल आहे पाटकर साहेब, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना. माझ्याकडून भविष्य ऐकून घ्यायला आवडेल का तुम्हाला? हो आवडेल. या की. बघा बघा बघा, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. वा, गुणवंताचा हात आहे. नाही म्हणजे तोंडावर बोलतोय म्हणून नाही दादा. तुमचं काही देणं नाही, मी काही घेणं नाही. त्यानं जो निरोप दिला तो सांगतोय बघा दादा. गुणवंताचा हात आहे. या हातामुळं अनेक गुणवंत मोठमोठे कलावंत घडलेत बघा दादा. सगळेच म्हणतात, सगळे डिरेक्टर म्हणतात विजय पाटकर, विजय पाटकर. पण तुम्ही पाठ केली तर तुमची पाठ सुद्धा बोलू लागते दादा. लवचिकता तुमच्या अंगात, तुमच्या नसानसात भिनली आहे दादा. म्हणजे तुम्ही राहात जरी अंधेरीला असलात तरी माईमवर तुमचं प्रभुत्व आहे दादा. खरं एक आहे दादा. तुम्ही एखादी झलक दाखवली तर तुमच्या नाटकासाठी उपस्थितांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील दादा. पण करतो प्रयत्न, काय तयार नाही केलं, करतो प्रयत्न नक्की दादा. नाही खरंच म्हणतात म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे, डोळ्यामध्ये स्वप्न आहे. 2 BHKचा मेंदू आहे आणि नाटकाचं नाव 10/10 आहे. वा वा वा, खरं सांगतोय, मनापासून सांगतोय. देशाला नाटकाला भाऊ, देशाला तुमच्या नाटकाला मंदी कधी येणारच नाही. वा वा वा. कारण मंदी काल 200 रुपयांसाठी माझ्यावर भांडत होती, तिच्याकडे पैसेच नाही. पण खरं सांगतो दादा, गमतीचा भाग सोडला तर तुमच्या नाटकामध्ये उत्तम कंटेंट आहे. आता नाटकाचं एवढं प्रमोशन केलंय, 100 रुपये तरी टाकणं तुमचं कर्तव्य आहे. कंटेंट आहे, कलाकार आमची, मग म्हणून वा वा वा. आता खऱ्या अर्थानं मी सेलिब्रिटी ज्योतिषी झालो या ठिकाणी. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. या बघू दादा. धन्यवाद दादा.
ज्योतिष सांगणार भविष्य प्रसाद गोड दिसतोयस. गुरुजी भविष्य सांगा ना. दाखवा. हात दाखवा. आग लावा. वरती कोण बसला त्याला इकडे बघा ना. वरती काय सारखं सारखं. नाही पण बाई, तुम्ही आत्ताचा हात कोणाकडनं विकत घेतला का हो? का म्हणजे? अहो असाच एक हात आत्ता दळभद्री हात बघून गेलो मी. हो, खूप वाईट नशीब आहे तुमचं. मुळात हा हातच दळभद्री आहे. आपण असं काय बोलताय? असं काय बोलता म्हणजे? तुम्हाला ऐकायचंय? ऐकायचं तर ऐका. मुद्द्याच बोलतो. तुमची आजपासून सगळी कामं बंद होतील. तुम्ही भिकेला लागाल. त्याच्याकडे उधारी मागू मागू जगू लागाल. उधारीवाले तुमच्या घरावर सतत येऊ लागतील. तुमचं 2 वेळचं खाणं बंद होईल. काही राहणार नाही जिंदगी म्हणून. संसार सुख तुम्हाला मिळणार नाही आणि पोरबाळ तर होणारच नाही. का म्हणजे? शुक्राचा उंचवटा हा बघा केवढा आला आता. शुक्राचा उंचवठा. खड्डा घालवण्यासाठी तुम्ही बाटलीचा बूच लावाल, पण नियतीने तुमच्या नशिबाला बूच लावायला सुरुवात केली दादा. आणि मोठा दोष म्हणजे जगातले सगळे आजार होऊन तुम्ही मरणार. यार हे ठरलं नव्हतं मगाशी. हे काय सांगितलं नव्हतं तू यार. हे कुठून आलं मध्ये आजार बिजार? बाईचा हात जरा जळून बघितलं तेव्हा लक्षात आलं दादा. हे घ्या बाऊच. बघा काहीतरी चांगलं असेल. काहीच चांगलं नाही. काहीच चांगलं नाही. तुम्हाला आजार होऊन तुम्ही मरणार बघा. मला चांगलं चाललंय. हे बघा तुम्ही एक काम करा. तुम्ही पैसे घ्या. अरे नको यार पैसे तुझे. खोटारडा. काय ज्योती आहे सांगण्याची सोय आहे. कोणी काय ऐकत नाही. सुप्रियाताई, प्रथमेश दादा बघितलं कोणाला काही खरं सांगण्याची सोयच राहिली नाही. माझं भविष्य बघणार का? माझं आणि माझं पण. अरे वा वा, नक्की आवडणार मला. या तर. चालेल चालेल. वा वा. दाखवा बघू हात. वा 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 वा. सुपारी ताई. सुपारी ताई. सुप्रिया ताई, तुम्हाला सुपारींचं वरदान आहे ताई. म्हणजे तुम्ही मनोरंजनाचा जणू विडाच उचललेला आहे आणि त्या विड्यामधून पान सुपारी बरोबर आपल्या अभिनयाचा रंग सुद्धा दिलेला आहे बघा ताई. बाई, तुम्हाला सुपारीचं वरदान आहे. म्हणजे इवली टिवली पोरं सुद्धा तुम्हाला सांगतात, ताई काम नाही कुठं सुपारी आहे का? तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या सुपाऱ्या कत्री कत्री करून त्यांना वाटता आणि सांगता काहीतरी काहीतरी कर रे बाबा, रिकामा राहू नको. आणि दादा, तुमच्या बाबतीत मी काय बोलणार? या इकडं. नाही म्हणजे खोटं मी बोलत नाही आणि म्हणजे तसं बोलण्यासारखं काहीच नाही, पण खरंच सांगायचं तर हात बघू. हा हा हा. तुमच्या भाग्यरेषेला रवीचं मोठं योगदान आहे. म्हणजे बाल्यावस्थेतच बीपी आणि टाइमपासमुळं तुमची जी भरभराट झाली अप्रतिम. थँक्यू. हो हो, पण अचानक कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली. कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली, पण तुम्ही थांबला नाहीत, झटत राहिलात. आणि म्हणून त्याचंच फळ म्हणून चांगले चांगले कवडे योग तुमच्या आयुष्यात आले. वा वा. नाहीतर माझ्यासारखीच कवड्याची माळ घालून दारोदारी फिरण्याची वेळ येणार होती, पण त्याच कवड्याने तुम्हाला साथ दिली आणि आज तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने टकाटक सुरू झालेलं आहे. थँक्यू. आता एवढं मी नाटकाबद्दल बोललो तर 10/10 प्रमाणे 10 × 10 100 रुपये देणं तुमचं कर्तव्य दादा. जास्त काही मागत नाही. तुमचं मी काही घेणं नाही, तुम्ही मला देणं नाही. फक्त वर्षाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला दादा. बरोबर आहे. मी फाटलेलं घालून आलो त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे दादा. दाखवायचं एक आणि असायचं एक आहे. आम्ही काय ओळखत नाही दादा. हे घे माझे 100 रुपये. हा, आणि माझ्या आईचे पण 100 रुपये. नाही नाही, तू नाही देतेस. मागच्या सुपारीतले राहिले होते. ठीक आहे माऊली, मी मागचं पुढचं सगळं भागवून घेतो ताई. त्या तिकडे ताई. थँक्यू थँक्यू. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण तर आधीच म्हटलं जास्त काही सांगत नाही, वाईट काही बोलत नाही. फक्त ज्यानं जे निरोप दिलाय तो आपण पोहोचवतो बाबा. गुरुजी भविष्य बघा ना. भविष्य हा पत्रिका बघता. पत्रिका बाळा, मी पत्रिका नाही पत्रिका बघतो. हा ते बघा ना. वा वा वा.
अरे अरे बापरे, बाळा काय आणलंस, कुठून आणलंस हे? तुझा पडता काळ सुरू होणार आहे, सगळी कामं बंद पडणार आहे, ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागून तुला दिवस ढकलायचे असणार आहेत. का पाठ करून आलास का रे? काही दाखवा, तुला हात दाखवा, बाई बनून या पत्रिका दाखवा, तरी तेच चाललंय तुझं. पण खरं सांगतोय दादा, जा रे जा, काय खरंच भविष्य सांगाल बिष्य दादा, काय येत नाही, खोटारडा काय गप्पा करणार बस. दादा, विश्वास Fake नाही आहेस, दादा, fake, fake fake नाही आहेस, दादा, fake, कळलं का? fake नाही दादा. जा. भविष्य सांगणार. दुसरा आलाय, मी त्याच्याकडे बघणार. आता बघ, मला नाही बघायचं तुझ्याकडे भविष्य. ऐका ना, हा, मी भविष्य सांगणार. मला विचारतो भविष्य सांगता तुम्ही? हो हो हो. माझं बघा ना, हे ह्याला काही येत नाही, येडा खोटारडा. माझं भविष्य बघा. हा हा बघा, आता खरं सांगतील बघा. सांगू दे. कसला दळबदरी हात आहे हा? काय त्या हातापासून समाजाला धोका आहे. मग हा हात निस्तनाबूत केला पाहिजे. व्यस्तनाभूत केला पाहिजे म्हणजे? हो, मी हा हात कापणार आहे. अरे वेळाच काय? अरे सोड ना,